सुरुवातीला बातमी महत्त्वाची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आहेत। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार आहे। त्यासाठी हे सगळेजण पुण्यामध्ये आहेत। पुण्यात पोलिसांचा बंदोबस्त आहे। लोकमान्य टिळक पुरस्काराने अजित डोवाल यांना सन्मानित केलं जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्यातच आहेत। त्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची ही दृश्य आपण बघतोय। लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड 2026 अजित डोवाल यांना प्रदान केला जाणार आहे शहांच्या हस्ते। तर दुसरीकडे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं पुतळ्याचं दर्शन घेणार आहेत अमित शहा आज पुण्यामध्ये। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे हे कार्यक्रमाच्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत। योगेश, या कार्यक्रमाची वेळ काय आणि संपूर्ण नियोजन काय अमित शहा यांच्या दौऱ्याचं? लोकमान्य टिळक स्मारकाकडून अर्थात ट्रस्टकडून अजित डोवाल जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत यांना अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे। या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे। माझ्या पाठीमागे आपण या कार्यक्रमाचा मंच पाहू शकतो। थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे। आणि कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, कारण काँग्रेसने ज्या पद्धतीने या अमित शहा यांच्या दौऱ्याला विरोध केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आणि आपण पाहू शकतो भाजप कार्यकर्त्यांसह काही शहरातील प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत आणि साधारणतः 11:45 कार्यक्रमस्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचतील आणि या कार्यक्रमाला प्रमुख जी भाषणं आहेत ती अर्थातच अमित शहा यांचं भाषण आहे, त्यासोबत मुख्यमंत्र्यांचं देखील या कार्यक्रमात भाषण होणार आहे। तिसरं रोहित टिळक जे या ट्रस्टचे प्रमुख आहेत त्यांचं देखील भाषण या ठिकाणी होणार आहे। आणि आपण पाहू शकतो या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकूणच अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून जी काही तयारी करण्यात आलेली आहे, अर्थात शहरात ठिकठिकाणी भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, त्यासोबतच कार्यक्रमस्थळी देखील भाजपकडून जोरदार अशी बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हा जो काही पुरस्कार आहे तो अर्थातच देशातला एक प्रमुख पुरस्कार खरं तर मानला जातो। यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि काही प्रमुख मान्यवरांना यापूर्वी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। आज अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे, कारण दिल्लीतल्या आंदोलनानंतर आज अमित शहा पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळे दिल्लीच्या आंदोलनावरती अमित शहा काही भाष्य करणार का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण आजच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची देखील मोठी उपस्थिती असणार आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची अमित शहा नेमकं काय संवाद साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहू शकतो या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी आणि एकूणच पोलिसांनी देखील या संपूर्ण मंचाची तपासणी केलेली आहे काही वेळापूर्वी। बिलकुल, तर कार्यक्रमाच्या ठिकाणावरची ही सगळी दृश्य आणि माहिती आपण घेत होतो आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल। लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड 2026 अजित डोवाल यांना अमित शहा यांच्या हस्ते।